मुंबईच्या राजकारणामधून अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येते। मुंबईच्या राजकारणामधलं काँग्रेस पक्षातलं एक मोठं नाव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांचं एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नीनं थेटपणे ज्या महिलेशी त्यांचे संबंध आहेत असा आरोप केला गेलेला होता, त्याच महिलेचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीच्या घटनेमुळे संपूर्ण मुंबई शहरात एकच खळबळ आली आहे। पाहूया ते संपूर्ण हादरवणारं प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांचं एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय नगरसेविका त्यांच्याच पत्नी असणाऱ्या आशा कोपरकर यांना होता। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आशा कोपरकर आणि सुरेश कोपरकर यांच्यामध्ये सातत्याने वाद होते। काही केलं तरी सुरेश कोपरकर हे ऐकत नव्हते आणि याच रागाच्या भरातून काँग्रेसच्या नगरसेविका असणाऱ्या आशा कोपरकर यांनी थेटपणे ज्या महिलेशी सुरेश कोपरकर यांचे प्रेमसंबंध आहेत, आरोप आहे, त्या महिलेचं थेटपणे त्यांनी अनैतिक संबंधाच्या संशयामधून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी थेटपणे त्यांचं अपहरण केलेलं आहे। अपहरण केल्याच्या नंतर आशा कोपरकर आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर या घटनेनं मुंबईच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। केवळ पतीचे संबंध आहेत या संशयामधून संतापलेल्या आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबियाने या पीडित महिलेचं अपहरण केलं। केवळ अपहरण करूनच या थांबलेल्या नाहीत, तर थेटपणे कोपरकर कुटुंबियांनी संबंधित महिलेला अत्यंत बेदम पद्धतीने मारहाण केली। तसेच या महिलेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याची माहिती आहे। या पीडित महिलेनं थेटपणे पोलिसांमध्ये हे जे सगळी लोक आहेत त्यांच्या विरोधात थेटपणे भांडूप पोलीस ठाणे गाठून कोपरकर कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून थेटपणे आशा कोपरकर, ज्या की भांडूप मधील काँग्रेसच्या नगरसेविका आहेत, त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही मुली, जावई, मुलगा आणि चालकावरती विविध कलमान्वये जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती मिळते। भांडूप पोलीस जे आहेत या प्रकरणाचा सध्या सखोल तपास करतात। परंतु मुंबईच्या राजकारणामध्ये अत्यंत खळबळजनक बातमी म्हणावी लागेल, कारण काँग्रेसच्या नगरसेविका असणाऱ्या आशा कोपरकर यांनी आपले पती, जे की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत या संशयावरून या महिलेचं अपहरण केलं। या महिलेला थेटपणे बेदम मारहाण केली। यामध्ये फक्त आशा कोपरकरच नाही तर त्यांच्या दोन्ही मुली, जावई, मुलगा आणि चालक यांनी सुद्धा मारहाण केल्याची माहिती आहे। आणि याच वरून आता भांडूप पोलीस ठाण्यामध्ये ही जी पीडित महिला आहे तिने जी तक्रार दाखल केलेली आहे, त्या तक्रारीवरून ह्या संपूर्ण कुटुंबावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये कुणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती मिळते। परंतु जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत सुरेश कोपरकर यांच्या पत्नीनं ज्या पद्धतीचे कृत्य केले, त्यामुळे अत्यंत संतप्त भावना मुंबईच्या राजकारणामध्ये उमटत असल्याचं चित्र पाहायला मिळते। कारण भांडूपमध्ये हे जे कोपरकर कुटुंब आहे यांचं खूप मोठ्या पद्धतीचं प्रस्थ आहे, खूप मोठं वजन आहे। परंतु आशा कोपरकर, ज्या की काँग्रेसच्या नगरसेविका आहेत, त्यांनी अशा पद्धतीने एका महिलेचं अपहरण केलं, त्यांना बेदम मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे आता या संपूर्ण कुटुंबावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भांडूपच्या प्रभाग क्रमांक 110च्या काँग्रेसच्या नगरसेविका आहेत आशा कोपरकर। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पोलीस अर्थात भांडूप पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रकरणातले प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।